उन्हाळ्यामध्ये संध्याकाळच्या जेवणात भाजीपोळी खावीशी वाटत नाही, तर मग हे झटपट होणारे मस्त भन्नाट आणि चटपटीत कैरीचे शेंगोळे नक्की बनवा। इतके भन्नाट लागतात ना की भूक नसतानाही 2 प्लेट कधी फस्त केल्या कळणारच नाही। आले, लसूण, जिरे, कोथिंबीर, हिरव्या मिरचीचं अशा पद्धतीचं वाटण तयार करायचं। शेंगोळे करण्यासाठी एका भांड्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी बेसन, चवीनुसार मीठ टाकायचं, अर्धी वाटी कैरीचा किस घालायचा। त्यानंतर तयार केलेलं 1 चमचा वाटण, अर्धा चमचा प्रथाची हळद घालायची आहे, 1 चमचा भरून प्रथाची धनेपूड, 1 चमचा भरून तेल घालायचं। सगळं साहित्य मिक्स करून थोडं पाणी टाकून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं। थोडंसं तेल टाकून सगळ्या पिठाला लावायचं, झाकण ठेवून 10 मिनिटे पीठ मुरू द्यायचं। कढईमध्ये 1 पळी तेल, अर्धा चमचा मोहरी टाकून छान तळून घ्यायचं। कढीपत्ता, तयार केलेलं वाटण टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं। अर्धी वाटी कैरीचा किस घालायचा, 1 चिमूटभर हिंग, अर्धा छोटा चमचा प्रथाची हळद घालून मिक्स करून घ्यायचं आहे। ज्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं ते भांडं विसरून 1 वाटी पाणी व नंतर शेंगोळे शिजण्यासाठी भरपूर पाणी टाकायचं। 1 चमचा भरून प्रथाची धनेपूड घातली आहे, चवीनुसार मीठ, मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवून दणदणीत उकळी काढायची। आता पीठ मुरलेलं आहे, त्याचे आवडीच्या आकाराचे शेंगोळे करून घ्यायचे, तुम्हाला जसे आवडत असतील तसे। तर शेंगोळे इथे मी करून घेतले। एका फुलपात्रामध्ये थोडंसं पाणी घेऊन पिठाचा गोळा त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। पाण्याला छान दणदणीत उकळी आली की पीठ मिक्स करून घेतलेलं जे पाणी आहे ते टाकायचं, तयार शेंगोळे टाकायचे, झाकण ठेवून मीडियम गॅसवर 10 मिनिटे शेंगोळे शिजवून घ्यायचे। अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा। तुम्ही रेसिपी कोणत्या शहरातून पाहतात कमेंट्समध्ये नक्की सांगा।